सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली. त्यांनी दिलेला तुम मुझे खून दो मैं तुम्हारी आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगाचा नारा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते, पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्यही होते. इंग्रज सरकारने त्यांना राय बहादूर हा किताब दिला होता. लहानपणी सुभाष कटकमध्ये रॅव्हनशॉ कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणी माधव दास होते. वेणी माधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या 15व्या वर्षी सुभाष गुरूंच्या शोधात हिमालयात गेले होते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली. कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत, म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता. 1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले. 1939च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित होते. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधीजी मणिभवन नामक वास्तूमध्ये वास्तव्य करत होते. तेथे जुलै 20, 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. गांधीजींनी देखील कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्या काळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सहभागी झाले. 1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्यातील इंग्रजांनी रस्त्यांची नावे बदलून आपली ठेवली होती, ती त्यांनी भारतीय नावे दिली. स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेत त्यांनी नोकरी मिळवून दिली. लवकरच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूसह सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. 1928 साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्यात सुभाषबाबूंनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी 8 सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते, तर सुभाषबाबू हे त्याचे एक सदस्य. त्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला. 1928 साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्यात झाले. या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधीजी त्या काळी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या अधिवेशन काळात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता.
मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहर नेहरू यांना पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला 1 वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर 1 वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे 1930 साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले. तेव्हा असे ठरले गेले की जानेवारी 26 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जाईल. 26 जानेवारी 1931च्या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबूंना तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदी क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगाची फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की या बाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल तर गांधीजींनी सरकार बरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजींना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली. भगतसिंगाच्या आपण वाचू शकलो नसल्यामुळे सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज होते. 22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशांचे स्वातंत्र्य, देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम 1921 साली त्यांना 6 महिन्याचा कारावास भोगावा लागला. 1925 साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्ल्स टेगार्ड यांना मारण्याच्या प्रयत्नात होते, पण त्याने चुकून अर्नेस्ट हे या नामक व्यापारी इस्माला ठार मारले. त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध ठेवतातच, परंतु तेच या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहे. या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवता त्यांना अनिश्चित काळखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने गाजले, परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपचारासाठी युरोपला जावे, पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरुंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले, पण इंग्रज सरकारला हा धोकाही पत्करायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपचारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले. 1930 साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. 1932 साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. त्यावेळेस त्यांना अल्मोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अल्मोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू यावेळी औषधोपचारासाठी युरोपला जाण्यास तयार झाले. 1933 पासून 1936 पर्यंत सुभाषबाबूंचे युरोपमध्ये वास्तव्य होते. युरोपमधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच आपले कार्यही सुरू केले. त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंडचे नेते डी व्हेलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले. 1934 साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्यूशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामध्ये विमानाने कराची मार्गे कोलकात्याला परतले. कराचीला पोहोचल्यावर त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्याला पोहोचताच इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरुंगात घेऊन पुन्हा युरोपला गाठले. 3 मे 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली.
त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाष बाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरुंगात निष्क्रिय राहणे सुभाष बाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाष बाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्याची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्ध काळात सुभाष बाबूंना मोकळे ठेवू इच्छित नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाष बाबूंनी योजना बनवली. 16 जानेवारी 1941 रोजी पठाणी वेशभूषेत मोहम्मद झियाउद्दीन असे नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकवत घरातून निसटले. शरद बाबूंचा प्रथम पुत्र शिशिर याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्यापासून दूर बोहोम येथे पोहोचवले. बोहोम येथे रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोहोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉकमधील एक सहकारी मियाँ अकबर शाह भेटले. मियाँ अकबर शहानी त्यांची ओळख किर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारांशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. या प्रवासात भगतराम तलवार रहमत खान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला. काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी 2 महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातील प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश न आल्यामुळे त्यांनी जर्मन व इटालियन वकिलीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. इटालियन वकिलातील त्यांच्या प्रयत्नाला यश आले. जर्मन व इटालियन वकिलांनी त्यांना मदत केली. अखेर ऑरलँडो मज्युटा नामक इटालियन व्यक्ती बनवून सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले. बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदी जर्मनीच्या अन्य नेत्यांशी भेटले. त्यांनी जर्मनीतील भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडिओ या दोन्हीची स्थापना केली. त्याच दरम्यान सुभाषबाबू नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले. शेवटी सुभाषबाबूंना समजले की ॲडॉल्फ हिटलर व जर्मनी यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे 8 मार्च 1943 रोजी जर्मनीतील किल बंदरात ते अबीद हसन सप्रानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात कोणत्याही 2 देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली नागरिकांची एकमात्र अदलाबदल ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन गेली. पूर्व आशियात पोहोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूकडे सोपवले. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसानंतर नेताजींनी जपानची संसद डाएट समोर भाषण केले. ऑक्टोबर 21, 1943 रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी हुकूमत ए आझाद हिंदची म्हणजे स्वाधीन भारताची अंतरिम सरकार स्थापना केली. ते स्वतः या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. या सरकारला एकूण 9 देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्यांना भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाशी की राणी रेजिमेंटही बनवली गेली. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थानिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हारी आझादी दूंगा असा नारा दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्लीची हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जित हुकूमत हे आझाद हिंदच्या अनुशासनाखाली आली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज्य बेटे असे नामकरण केले.
दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले, पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. 6 जुलै 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. या भाषणाच्या माध्यमातून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी हुकूमत आझाद हिंद तथा आझाद हिंद फौज यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. अशा या थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कोटी धन्यवाद. जय महाराष्ट्र.